आज मी तुम्हाला दोडक्यापासून धपाटे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एकदम कोवळा लुसलुसीत असा दोडका होता आणि त्याला काय केलं, स्वच्छ धुवून मी किसून घेतलेला आहे। दोडका किसल्यानंतर त्याला थोडंसं पाणी वगैरे सुटतं ना, ते पिळून वगैरे काढायचं नाही, तसंच ठेवायचं। 1 चमचा सफेद तीळ, थोडासा ओवा टाकणार आहे, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर, हळद, अर्धा कांदा घेतलेला आणि एकदम बारीक कापून घ्यायचा। त्यात टाकायचे बघा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं असं कुटून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे बघा कोथिंबीर, त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1.5 चमचा घेतलेला आहे बेसन पीठ, 1.5 चमचा घेतलेला आहे तांदळाचं पीठ, अर्ध वाडगं घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता एवढ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती का, चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। त्यात टाकणार आहे मी थोडीशी मिरची पावडर आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। कॉटनचा कपडा घेतलेला आहे बघा, वल्ला करून घ्यायचा आणि चांगला पिळून घ्यायचा आणि जेवढे तुम्हाला धपाटे पाहिजे ना त्याच्याप्रमाणे असं पीठ घ्यायचं। जेवढा होता होईल एवढे आपल्याला असे पातळ थापून घ्यायचे आणि त्याला मग असे थोडे थोडेसे होल पाडून घ्यायचे। तवा बघा गरम करत ठेवला आणि चांगला गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, अशा पद्धतीत पकडायचं आणि टाकायचं आणि वरनं काय करायचं माहिती आहे का, थोडासा असा पाण्याचा शितोडा द्यायचा। हे बघा असं, म्हणजे काय होतं माहिती आहे का, निघतं मस्त असं। हे बघा हे असं आणि त्याच्यावर आपल्याला ठेवायचे झाकण, एकदम पॅक झाकण ठेवायचं। झाकण आपण काढून घेऊया, पलटी करून घ्यायचं